आणि या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर आपण थेट गोविंद बागेत जाऊयात। आज शरद पवार यांच्याकडून देखील पाडवा साजरा केला जातोय। पहाटेपासूनच त्यांना भेटण्यासाठी हे कार्यकर्ते तिथे पोहोचले आहेत गोविंद बागेत। आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे आहेत आपल्यासोबत। देवा, आपण बघतोय अजित पवार यांचा तिकडे काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला जातोय। मोठ्या संख्येने तिथे देखील कार्यकर्ते आहेत। एकूणच गोविंद बागेतलं चित्र कसं आहे, संपूर्ण माहिती द्याल? वर्षा, गोविंद बागेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासूनच बारामतीमधील या गोविंद बागेमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शरद पवार समर्थक, शरद पवार प्रेमी या गोविंद बागेमध्ये पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या नेत्याला भेटण्यासाठी, नेत्याचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ते येत असतात। आणि त्याच पद्धतीचा नेहमीचा उत्साह आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपण या ठिकाणी पाहत असाल तर ही संपूर्ण रांग लागलेली आहे आणि हातामध्ये या ठिकाणी अब की बार शरद पवार सरकार, एकनिष्ठ कार्यकर्ता, अशा पद्धतीचे होर्डिंग घेऊन हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आता थोड्या वेळामध्ये शरद पवार या ठिकाणी उपस्थिती लावतील आणि या सर्व कार्यकर्त्यांना ते भेटतील। याचबरोबर या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे, यासोबतच आमदार रोहित पवार, या ठिकाणचे महाविकास आघाडीचे शरद पवारांचे उमेदवार योगेंद्र पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। एकंदरीत वातावरण जर आपण बघितलं तर अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि गोविंद बाग या ठिकाणी ही संपूर्ण मंडप व्यवस्था, सुसज्ज पद्धतीची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे। अतिशय शिस्तबद्ध वातावरणामध्ये ही सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। थोड्या वेळात हे कार्यकर्ते भेटतील। काही कार्यकर्ते वर्षा माझ्याबरोबर, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय, कुठून आलात आणि कितवं वर्ष आहे गोविंद बागेत येण्याचं? सुप्यावरून आलोय। आता माझं 22 वर्ष आहे। काय आज काय मनामध्ये काय ध्यास घेऊन आलेला आहात? काय नाही, साहेब आहेत तोपर्यंत साहेबांच्या मागं उभं राहायचं। साहेब सांगतील तसं ऐकायचं। बाकीचे नेते बी ते मानत नाही बाकीच्यांना। खरं तर महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका लागलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत। सगळीकडे शरद पवार वर्सेस अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय। आज गोविंद बागेमध्ये दर्शनासाठी आलात, भेटण्यासाठी आलेला आहात या ठिकाणी नेत्याला, काय भावना आहे? काय नाही, साहेबांचं जे म्हणजे विचार आहेत ते ऐकण्याचं आणि त्यांच्या विचार पद्धतीनेच आपल्याला पुढं नियोजन करायचं, कारण साहेबांच्या विचारच हे आपल्याला पुढं घेऊन जायचे, तेच महाराष्ट्रासाठी गरजेचे आहेत। बाकी कुठलेही विचार चालू शकत नाही। तुमचं काय मत आहे? तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी गोविंद बागेमध्ये येत असतात? आज या ठिकाणी तुम्ही सकाळी आलेले आहेत, साहेब भेटलेत का? किती आस लागलेली आहे साहेबांना भेटण्याची? आम्ही या ठिकाणी 7 वाजता बरोबर पोचलो। सकाळी 4:30ला घरून निघलो आणि गेले अनेक वर्ष, 7-8 वर्ष। कुठून येता तुम्ही? आम्ही पुणे येरवडा येथून आम्ही आलोय। आमचा वडगाव शहरी मतदारसंघ, आणि गेले 7-8 वर्ष झाले आम्ही येतो। काय सदिच्छा असणार आहे? काय नाही, साहेबांना भेटायचं। साहेबांची भेट झाली की जरा बरं वाटतं। किती महत्त्वाची असते? बरं वाटतं म्हणजे दिवाळी पाडव्यालाच तेवढी भेट होती आणि इतर वेळेस सभे वगैरेमध्ये तसं भेट होत नाही। पण जेव्हा पाडव्याच्या दिवशी साहेब भेटतात तेव्हा मनसोक्त साहेबांना, म्हणजे पाहिजे तसं साहेबांना भेटायला भेटतं नाही का? वर्षा, आपण पाहतोय की या सर्व भावना आहेत। कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या लोक या ठिकाणी आलेले आहेत। कोण पुण्यावरून आलाय, कोण मावळवरून आलाय, कोण शिरूरवरून आलाय, आणखीन कोण कुठून आलाय। प्रत्येक जणाला वेध लागले आहेत की माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार कधी येतील, कधी आमची त्यांची भेट होईल, कधी आम्ही त्यांना बोलू, पाडव्याच्या शुभेच्छा देऊ। आणि प्रत्येकाच्या भावना जर बघितल्या तर खूप आशादायी भावना आहेत। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये विधानसभा लागलेली आहे आणि थेट संघर्ष 52 पैकी 35 जागांवरती शरद पवार वर्सेस अजित पवार हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। आणि प्रत्येक कार्यकर्ता बोलतोय की यावेळेस विजय पक्का आहे आणि महाराष्ट्राची घडी बसवण्यासाठी शरद पवारांचं नेतृत्व आम्हाला हवं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर या पाडव्याला गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास आहे। ज्या दिवशी शरद पवार विजयी झाले, पहिल्यांदा आमदार झाले, तो दिवस आणि आजचा पाडव्याचा दिवस, या दोन्ही दिवशी हे नागरिक जे आहेत, त्यांचे समर्थक जे आहेत ते आपल्या नेत्याला भेटण्यासाठी येत असतात। आजपर्यंत परंपरा होती की बारामतीचा पाडवा म्हणजे पवारांचा पाडवा फक्त गोविंद बागेमध्ये होत होता। शरद पवार या ठिकाणी पाडवा घेत होते। मात्र आता घर फुटलं, पक्ष फुटला, नाती देखील दुबगली गेली, त्यानंतर आता सण देखील वाटून घेतला गेला आहे, असा प्रकार आपल्याला म्हणावं लागेल। कारण आज अजित पवारांनी आपला स्वतःचा पाडवा जो आहे तो काठेवाडीमध्ये घेतलेला आहे। त्या ठिकाणी अजित पवारांचं कुटुंब आहे। पाठीमागच्या वर्षी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचं पक्ष
जो आहे तो चिन्ह आहे, पक्ष आहे, हे निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिलं होतं. मात्र तरी देखील गोविंद बागेमध्ये अजित पवार आले होते. यंदा मात्र ते चित्र या ठिकाणी नसणार आहे. आज गोविंद बागेमध्ये अजित पवार येणार नाहीत, कारण अजित पवारांचं कुटुंब, खासदार सुनेत्रा पवार असतील, त्यांची दोन्ही मुलं असतील, हे सर्व आता काटेवाडीमध्ये आपल्या निवासस्थानी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना असेल, त्यांच्या नेत्यांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल, ते भेटतायत. त्या ठिकाणी अजित पवारांना भेटण्यासाठी देखील गर्दी झालेली आहे. म्हणजेच आता नाती दुभंगली तशी सण देखील आता वेगळे झालेले आहेत. म्हणजे कुठेतरी पवार कुटुंबातील कटुता जी आहे ती वर्षा वाढताना दिसते. थेट बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार संघर्ष आहे. संघर्षाची लढाई, टोकाची लढाई आहे. अजित पवार आपला गड राखणार का? तब्बल 7-8 वेळा अजित पवारांनी नेतृत्व केलेलं आहे. मात्र अजित पवारांना पाडण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरलेले आहेत. अजित पवारांच्या सख्या भावाचा मुलगा, पुतण्या, सक्का पुतण्या त्यांचा म्हणावं लागेल, युगेंद्र पवार मैदानात अजित पवारांच्या विरोधामध्ये. त्यामुळे या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच पवारांची ही दिवाळी अतिशय महत्त्वाची आहे. पवारांचा हा पाडवा महाराष्ट्रात राजकीय चर्चेचा विषय झाला. वर्षा, निश्चितच देवा, आपण पाहतोय खरं तर तिथे तरुणांची देखील संख्या आहे शरद पवार यांना भेटण्यासाठी. शिवाय अबाल वृद्ध देखील आपल्याला बघायला मिळतात. तुमच्या पाठी देखील ते आहे. तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकता का? आणि शरद पवार, सुप्रिया सुळे नेमके कधीपर्यंत गोविंद बागेत पोहोचतायत? जरूर सुप्रिया सुळे आणि शरद पवार जे आहेत ते काही वेळामध्ये या ठिकाणी गोविंद बागेमध्ये पोहोचतील. माझ्याबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत. जसं तुम्ही म्हणाला तसं मी सुरुवातीला यांच्याकडे होतो. कुठून आलात आणि कधीपासून गोविंद बागेमध्ये तुम्ही येत असताना आजच्या काय भावना आहेत? शरद पवारांची भेट का महत्त्वाची आहे? आम्ही इंदापूर तालुक्यातून वडापुरी माझं गाव आहे. आम्ही गेली 20 वर्ष साधारणतः साहेबांच्या दर्शनासाठी पाडव्याला आम्ही या ठिकाणी हजर असतो. तुमच्या काय भावना आहेत? तरुण देखील आहेत. कुठून आलात? आम्ही बरोबरच आलेलो आहोत. दिवाळी ही इंदापूरची मंडळी आहेत. वर्षा, इतर हे वृद्ध काका आहेत. काका, किती दिवस झालं तुम्ही गोविंद बागेमध्ये येता? किती वर्षाची तुमची ही गोविंद बागेची परिक्रमा ज्याला आपण म्हणू चालू आहे? 20-25 वर्ष झाले मी गोविंद बागेत येतो. पवार कुटुंब जे आहे ते फुटलं गेलं, दुभंगलं गेलं, राष्ट्रवादी वेगळी झाली आणि आता पाडवा देखील वाटून घेतला म्हणावं लागेल. अजित पवार त्यांचा पाडवा तिकडे साजरा करतायत, शरद पवार इकडे करतायत. खरंच असं होईल वाटलं होतं? नाही कधीच नाही, पण कधी नाही झालं, पण असं झाले. आता झालेल्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? नाही, साहेबांना मूळ सोडून दादा गेले. साहेबांनी कधीच स्वतः पक्ष काढला. 67 सालापासून साहेब आमदार होते. आम्ही जराडवाडीचे सगळे, म्हणजे पूर्वी उंडवडी कपचे सगळे एकसंघ होतो. होणारं मतदान हे साहेबांनाच होत होतं. बाद होणारं मतदान फक्त जात होतं. नाही तर उंडवडी कप तालुक्यात 100% साहेबांच्या मागं होती आणि आजही साहेबांच्या मागं आहे. आता 2 गावं झाली, जराडवाडी आणि बारामतीमध्ये काय चित्र राहील? अजित पवार वर्सेस युगेंद्र पवार, पण अजित पवार वर्सेस शरद पवार असा थेट संघर्ष म्हणून. हो, साहेबांचंच पहिल्यापासून ह्या तालुक्यावर लक्ष असल्यामुळं विकास जो केला तो साहेबांनी केला असं आम्ही, आता आमचं 67 रनिंग आहे. आम्ही पहिल्यापासून बघतो आहोत. दादाही आमच्याच वयाचे आहेत. दादांनाही माहिती आहे. आम्ही त्यांनाही साथ दिली, परंतु दादांनी वेगळी वाट काढल्यानंतर आम्ही साहेबांच्या मागं ठाम आहोत. वर्ष आपण बघितलं की पक्ष फुटीनंतर देखील हे सर्व 60च्या पुढचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते या ठिकाणी गोविंद बागेमध्ये साहेबांना भेटायला आलेले आहेत. पक्ष फूट झाली, 2 पाडवे वेगळे होत आहेत. अजित पवारांचा पाडवा होतोय आणि साहेबांचा पाडवा होतोय. मात्र हे देखील या नागरिकांना पटलेलं नाही आहे. खरं तर शरद पवारांची सोबत या लोकांची निष्ठा आहे आणि साहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो अशा भावना त्यांच्यात. वर्ष, निश्चितच देवा, गोविंद बागेतील संपूर्ण या परिस्थितीवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.